च्या मरणानंतरची गोष्ट. एक दिवस अंधक आपल्या चुलत भावाबरोबर खेळत असतात. एक भाऊ त्याला म्हणाला, तुला रे राज्य कशाला हवे? तुझे वडील तर फारच शहाणे होते. एवढे उग्र तप करून शेवटी काय मिळवलं? तुझ्या बाबांनी एक अंधाळा, कुरूप व काळकूट तुझ्यासारखा मुलगाच ना. वा रे बाप, वा रे बाप, वा रे मुलगा, तू राजा होण्याला अपात्र आहेस. आम्ही औरसचे पुत्र असतात एक अनोरस व आंधळा कसा वारस ठरणार याची कधी विचार केला आहेस का तू? अंधकासुराला चुलत भावंडाच्या गोष्टी पटल्या. रात्रो सर्व शांत झोपले असताना अंधकाने सर्व संग परित्याग करून निर्जन अरण्याचा मार्ग धरला. डोळसांची त्याला चीड आली. अरण्यात जाऊन 10,000 वर्षे त्याने तप केले. काही फळ मिळाले नाही. तेव्हा तो आत्मदहन करण्यास सिद्ध झाला. देव घाबरले, ब्रह्मदेवाकडे धावले. त्यांना सर्व वर्तन निवेदन केले. तत्क्षणी ब्रह्मदेव अंधकाकडे धावले. अंधका ते म्हणाले, मी ब्रह्मदेव तुला वर देण्यास आलो आहे. माग, तुला काय मागायचे ते? अंधका म्हणाला, देवा, माझ्या चुलत बंधूंनी माझे राज्य हिसकावून मला बेघर केले आहे. त्यांनी माझे राज्य मला परत करावे आणि माझे दत्तत्व करावे. मला दिव्य चक्षु घ्यावे. इंद्रतीत सर्व देवांनी मला कर द्यावे. गंधर्व देव, यक्ष, सिद्ध व किन्नरांनी मी अवध असावे. मनुष्य, नारायण किंवा प्रत्यक्ष शंकर आले तरी त्यांच्या हातातून माझा वध न व्हावा. ब्रह्मदेव म्हणाले, हे दैत्यदा, सर्व प्राणी मरणाशील आहेत. तेव्हा मला तसा वर देता येणार नाही. तुझ्या इच्छा तर मी पूर्ण करतो. तेव्हा अंधका म्हणाला, प्रभू, ठीक आहे. तुमचे म्हणणे. मला मृत्यू केवळ शंकराच्या हाती यावी आणि तेव्हा जेव्हा मी कमयुहालेने मूठ होऊन मर्त्युगमनाची अभिलाषा करीन तेव्हा. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. तुझे सर्व मनोरथ पूर्ण झालेत. आता तू उठ आणि राजेश्वरी भोग. अंधकाळा दृष्टी. तो उठला. ब्रह्मदेवाला नम्रपणे म्हणाला, हे प्रपितामह, तपाने फक्त माझ्या देहाचा, हाडांचा, सांगाटाचा मात्र उरला आहे. तेव्हा आपला प्रेमात हात आपण माझ्या अंगावरून फिरवावा, म्हणजे ते मासल होईल. ब्रह्मदेवाने त्याच्या अंगावरून हात फिरवले आणि ते निजधामास गेले. ब्रह्मदेवाचा हात फिरताच त्याचे देह पुष्ट झाला व त्याला दिसू लागले. याची कृपताही नष्ट झाली. अंधकाचा दिग्विजय. वर व दृष्टी प्राप्त करून त्याने राजधानात प्रवेश केले. त्याची चुलत भावांनी राज्य त्याच्या स्वाधीन केले. ते त्याच्या आज्ञेत राहू लागले. आता तो राजधानीराज दानवेंद्र झाला. देवकुंडलाचार प्रमाणे तो असुरसैन्य घेऊन दिग्विजय निघाला. पहिली नजर त्याची स्वर्गावर पडली. देव व देवेंद्र पर्जात झाले. इंद्राने खंडणी देण्याचा मान्य केले. नंतर जिंकत त्याने त्रिलोक्य आपल्या अंकित केले. त्रिलोक्यात अत्यंत लावण्यवंतीचा तांडा घेऊन तो सुंदर प्रेक्षणीय व शांत अशा स्थळी जाऊन त्यांच्या रममाण होऊ लागला. दृष्टीची संगत सोबत त्याला जास्त आवडते. मदाने अंध होऊन त्याने आपल्या सुपुत्रीचा त्याग केला. वैदिक धर्म बुडवला. वेद, देव, ब्रह्म, गुरुजनांनी तुच्छ समजू लागला. त्यांची 3 प्रधानमंत्री होते. त्यांचे नाव होते दुर्धेय, द्रुधन, वेधस व हस्ती. त्यांना घेऊन तो मंदराचलावर आला असता एके दिवशी मंत्री राजाजवळ आले व म्हणाले, हे महाराजाधिराज, येथील एक गुफेत आम्ही एक अत्यंत सुंदर तपस्वी पाहिला. त्याचे मस्तकावर चंद्रमा आहे.
त्याने कमरेला गंज चर्म गुंडाळलेले आहे, गळ्यात रंडमाळा आहे, अंगा खांद्यावर उरगल खेळत असून उरगचीच ज्ञापवती आहे. त्याच्या हातात त्रिशूल व मोठे धनुष्यबाण आहे. पाठीवर बाणाचा भात आहे आणि तो चतुर्भुजी आहे. डोक्यावर जटा आहे, त्याचे कर्पूर गौर वर्णन आहे. अंगाला भस्मलेपन केले आहे. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर एक भयंकर तोंडाचा वानर बसलेला होता. त्याच्याजवळ सर्व आयुध होते. तोच पहारा देत होता. त्याच्याजवळ एक वृद्ध पांढरी नदी बसली होती आणि महाराज, सगळ्यांची मुख्य गोष्ट म्हणजे त्याची पाठीमागे एक शुभ लक्षणी, अत्यंत देखणी, नारीरत्नात्मा अशी स्त्री पाहिली. तिचे इतकी अप्रिय देखणी स्त्री आजपर्यंत तरी माझ्या अवलोकनात नव्हती. तिच्या अंगावरती अलंकार, स्वर्ण, मोती, मणी व रत्नाचे होते. ती उच्च वस्त्रलेली होती. जो एकदा तिला पाहिला तो जन्मभर तिला विसरणार नाही. आपण एकदा तिला अवश्य पाहावे, असे श्रेष्ठ नारीतन आपल्यासारख्या जवळ शोभेल. कामंध अंधक मंत्रींनी तिचे केलेले वर्णन ऐकून अंधक कामविह्वल झाला. जा तो मंत्र्यांना म्हणाला आणि त्या लावण्यातील मागून घेऊन या. मंत्री शिवांकडे गेले व जगजननीला असुरासाठी मागणी केले. शिवशंकरांचे निरोप घेऊन ते परत आले. राजा निरोप सांगता ते म्हणाले. शिवशंकर म्हणाले, कुठे मी आणि कुठे हा तुझा तो राजा? त्याचे शरीर व धैर्य चंचल आहे. तुझा दानव कृपण तत्वही क्रूर, क्रुधीन व सदा पापरत आहे. काय त्याला यमाची भीती वाटत नाही? तो माझे काय बरोबरी करणार? माझे भयंकर शस्त्र व मृत्यूलाही संस्कृत करणार युद्ध कौशल्याची बरोबर ते म्हातारे व वानर तोंडे निरसनार करणार त्याची सैन्य तरी आहे का? मंत्री वेण्याचे सांगून ऐकून ज्यांनी पार्वतीवर मोहित झालेला तो कामाधन राक्षस मोठी सेना घेऊन लढण्यासाठी निघाला. नदी केशरीवर त्यास अडवले. दोघांचे घनघोर युद्ध झाले. दैत्य पळून गेले. शंकर सदाशिव पशुपती व्रत करतात. दैत्यांनी फळ काढल्यावर महादेवानी पार्वती समजून काढून तिला धीर दिला. म्हणाले, देवी सारखी विधे अडवीत आहे, तेव्हा मी वनात जाऊन पुन्हा पशुपतीचे व्रताची साधना करतो. असं म्हणून ते घोर वनात गेले व तप करू लागले. त्याची वाट पाहता देवी पार्वती मंदिरा चलावरच राहिली. तिचे पुत्र तिचे रक्षण करीत होते. युद्धरंभ. एके दिवशी कामाने अतिपिंडित झालेले अंधक पार्वतीचे गुफेजवळ आला व कामचेष्टा करू लागला. वीर काने त्याच्यावर हल्ला केला. पाचशोपांची रात्रिंदिवस खाणेपिणे व निद्रांचा त्याग करून ते दोघे सनसनी लढत होते. भयंकरच युद्ध झाले. वीरकाला दैत्यांनी चारीही बाजू घेरले होते. घेऱ्यातून निघण्यास मागे नव्हता. आपण संकटात सापडलो असे पाहून गौरीने विष्णूसह सर्व देवांना स्मरण केले. तत्काल ब्रह्म, नारायण, ऐश्वर्य, यम्य, नेतृत्व, वारुणी, वायुवी, कावेरी, यशेश्वरी, गरुडी, आदिशक्ती शस्त्रे घेऊन पार्वतीकडे ससैन्य धावल्या आणि दानवसेनेवर तुटून पडल्या. थोड्या वेळात भगवान शंकर ही जातीने येऊन पोहोचले. मग काय पाहायचे? घनघोर युद्ध झाले. शुक्र संजीवनीने दैत्यांना जिवंत करतो ते पाहून शंकराने शुक्राला धरले व गिळले. दैत्यांनी नाडीच स्तंभ झाली. अंधकारांच्या अंगाची अगदी चाळणी झाली, पण त्याने प्राण सोडले नाही. शंकरांची त्याने स्तुती केली. शंकर प्रसन्न झाले आणि अंधकारांच्या हृदयात त्रिशूल खुपसवून त्याला शांत केले आणि त्याला गणाचे अध्यक्षपद दिले. अशा रीतीने युद्ध समाप्त झाले. ब्रह्मदेव, विष्णू आदी देवांनी अतुमत्य स्तुतीने
महादेवाचे स्तवन केले, त्यांचे जय जयकार केला. शिवशंकर व सर्व देव पार्वतीसह आपल्या गृहपरीत आले.